नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Friends, I welcome all of you in this video. Friends, today in this video we are going to study English workshop from the lesson Let's March. Actually, it is the second video. We will conduct question number 5, 6, 7, 8. That is from question number 5. So, let's start. Here it is, friends. Actually, we have taken 5 questions in the earlier video. We'll start from 6. Okay. Question number 6. Choose the correct option and write in front of the given word. म्हणजे आपल्याला हे जे ऑप्शन दिलेले याच्यापैकी योग्य ऑप्शन निवडायचं आणि ह्या शब्दाच्या समोर लिहायचं. बरोबर आहे. सी ए द फर्स्ट वर्ड डिव्हिनिटी. डिव्हिनिटी मीन्स म्हणजे काय? गॉडलीनेस. बरोबर. इथं गुडनेस आहे. ए फर्स्ट गुडनेस, गॉडलीनेस आणि गॉड फिअरिंग. डिव्हिनिटी म्हणजे काय? गॉडलीनेस. सो वी विल राईट इट हिअर गॉडलीनेस. ओके. नेक्स्ट एक्स्ट्रीमिस्ट. The options are militant, robber and spy. What is the correct answer? Extremist means militant. See, correct option militant. Militant. Okay. Next, culminate. And options are destroy, succeed, rise to a peak. Culminate म्हणजे rise to a peak. It is the correct answer. We write it here. Rise to a peak म्हणजे शिखरावर जाऊन पोहोचणे किंवा कळस. बरोबर आहे. राइज टू पीक त्या उंचीला जाऊन पोहोचणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट विल यू डू इन द फॉलोइंग सिच्युएशन्स. बघा आता हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. बरोबर आहे. तुम्हाला परीक्षेत या टेक्स्टचा जर पॅसेज आला तर अशा प्रकारचा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बरोबर आहे. पर्सनल रिस्पॉन्स A5 ऍक्टिव्हिटी असते ती आपली ऍक्टिव्हिटी शीट मधली. सो विल टेक इट. क्वेश्चन नंबर ए. इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट. बघा आता हे जे दिलंय या ठिकाणी इथं हे सर्व पर्याय मी एका कागदावर लिहिलेले आहेत आणि ते पद्धतीने ते तुमच्यासाठी सॉल्व्ह केलेले. बघा वन बाय वन आय एम गोइंग टू रीड. आता जर तुम्हाला एखादा मुलगा तुम्ही बघितला कुठं रेस्टॉरंटमध्ये काम करत असलेला तर तुम्ही काय करणार? व्हॉट विल यू डू. त्याच्यानंतर बघा इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साइट. कन्स्ट्रक्शन साइटवर एखादा मुलगा आपल्याला भेटला तर तुम्ही काय करणार? इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ ब्रिकवर्क साइट म्हणजे विटाभट्टीच्या ठिकाणी तुम्हाला एखादा लहान मुलगा दिसला तर तुम्ही काय करणार? इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड म्हणजे एखादा मुलगा थोडा भीक मागत आहे समजा, तर तुम्ही त्या मुलाला कशी मदत करणार किंवा काय करणार तुम्ही तुमच्यासमोर तो मुलगा आला तर. आता हे 4 पर्याय बघा इथं मी ऑप्ट केलेले. सॉरी येस इथं हे 4ही पर्याय इथं लिहिलेले बघा. ABCD ABCD. वन बाय वन विल टेक इट. आता हे पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न असल्यामुळे इथं जे उत्तर लिहिले यापेक्षा वेगळी उत्तर सुद्धा तुम्हाला सुचू शकतात. तुम्ही वेगळी उत्तर सुद्धा लिहू शकतात. बरोबर आहे मित्रांनो. पर्सनल रिस्पॉन्सचा जो प्रश्न असतो त्यामध्ये फक्त विद्यार्थ्याच्या मताचा आदर केला जातो. बरोबर. सी इफ यू सी अ चाइल्ड वर्किंग इन अ रेस्टॉरंट. मग आता काय करणार तुम्ही बघा. उत्तर पहा. आय विल आस्क द चाइल्ड रिझन फॉर हिज वर्क म्हणजे मी त्याला त्याच्या कामाविषयीचं कारण विचारलं इथं का काम करतोय. आय विल हेल्प हिम टू गेट इन टू स्कूल शाळेत जाण्यासाठी मी त्याला मदत करेल. आय विल टेल हिम द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन मी त्याला शिक्षणाचं महत्त्व सांगेल. आता तुम्हाला वाटलं याच्या व्यतिरिक्त मला समजा आणखी वेगळं लिहायचं की आय विल लॉज अ कंप्लेंट इन पोलीस.
अगेन्स्ट द ओनर ऑफ द रेस्टॉरंट, वॉट एव्हर असं तुम्ही लिहू शकतात. बरोबर आहे. चला नेक्स्ट. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ कन्स्ट्रक्शन साइट, मग काय करणार? आय विल आस्क हिम अबाउट हिज एज्युकेशन. मी त्या मुलाला त्याच्या शिक्षणाविषयी विचारेल की तू शाळेत जातो का नाही. आय विल आस्क हिम अबाउट हिज पॅरेंट्स. त्याचे वडील आई वडील काय करतात त्याच्याबद्दल मी विचारेल. आय विल आस्क हिम द रिझन. बघा परत एकदा, म्हणजे हे जे 4 प्रश्न आहेत ना त्यांचं एक कॉमन उत्तरही असू शकतं मित्रांनो, की रिझन विचारणे त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला या ठिकाणी का काम करतोय वगैरे. बरोबर, तसं मी त्याला रिझन विचारेल. नेक्स्ट. इफ यू फाइंड अ चाइल्ड वर्किंग ऑन अ ब्रिक वर्क साइट, बघा मग तुम्ही काय लिहिलं पाहिजे? आय विल टेल हिज पॅरेंट टू सेंड द चाइल्ड टू स्कूल. म्हणजे शाळेला पाठवावं असं मी त्याच्या आई वडिलांना सांगेन. बरोबर. नेक्स्ट. इफ यू कम अक्रॉस अ बेगर चाइल्ड, then what will be your response? I will try to understand his situation or family condition. I will help him to get admission in school. बरोबर आहे. म्हणजे शाळेत त्याचं ऍडमिशन होण्याकरिता मी मदत करेल. आता हे जे आपण इथं उत्तरं लिहिलेत यापेक्षा वेगळी उत्तरं तुम्हाला सुचू शकतात. तसं तुम्ही लिहायचं आहे. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया. नेक्स्ट सिक्वेन्स. राईट एनी 2 एफर्ट्स दॅट यू कॅन मेक टू एनरोल डिप्राइव्ड चिल्ड्रेन, दॅट इज आउट ऑफ स्कूल चिल्ड्रेन इंटू अ स्कूल. 1 इज गिवन फॉर यू. म्हणजे शाळाबाहेर जे मुलं आहेत त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्याकरिता तुम्ही कोणते 2 एफर्ट केले किंवा करू शकतात, करतात. एक दिलेले बघा, काय करू शकाल तुम्ही. बघा तिथे दिलं एक. आय विल परस्यूड पॅरेंट्स ऑफ सच चिल्ड्रेन टू सेंड देम टू स्कूल. म्हणजे अशा मुलाच्या पालकांचं मी समुपदेशन करेल आणि त्यांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांचं मन वळवेल, त्यांना सांगेल असं. आता आणखी 2 आपल्याला लिहायचे फक्त. बघा चला मग आपण लिहूया. ओके फ्रेंड्स, विल राईट इट हेअर. बघा आपण लिहूया की आय विल टेल. बघा मी काय लिहिते बघा. आय विल टेल देम the importance. I will tell them the importance of education. Importance of education in their life. बरोबर आहे. आयुष्यामध्ये, त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचं काय महत्व हे मी त्यांना सांगेल. हे झालं 1. आता हे आपण इकडे कट करून घेऊया. हे बी सी कट करून घेऊ आपण. त्यानंतर आणखी दुसरं आपल्याला 2च लिहायचे ना. नंतर बघा हे पहिलं, दुसरं. आय विल टेल देम. अजून तुम्ही असं लिहू शकता. बघा मी काय करेल. आय विल टेल देम अबाउट. कशाविषयी सांगेल मी त्यांना? अबाउट द राईट. बघा हा कॅपिटल लिहिला मी. राईट ऑफ चिल्ड्रेन. CHILD. मुलांचा हक्क. कशाचा? टू फ्री अँड कंपल्सरी. बरोबर आहे. फ्री अँड कंपल्सरी म्हणजे मोफत आणि सक्तीचे काय? एज्युकेशन, शिक्षण. म्हणजे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाविषयीचं मी त्यांना माहिती देईल. ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन विल टेक इट. बघा आता 8वा प्रश्न काय? टुडे इट इज
टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू. बघा आता त्या ठिकाणी आलेलं होतं, आपल्याला लिहायचंय. टेक्स्ट आलेलं आहे की आज, बघा तुम्हाला मी ते दाखवतो वाटल्यास. सी फ्रेंड्स, हे बघा या ठिकाणी आलंय बघा. नाउ टुमारो हॅज बिकम टुडे. आय एम टुडे and you are today. Today it is the time for every child to have a right to life, a right to freedom, a right to health, a right to education, a right to safety, a right to dignity, a right to equality and right to peace. बरोबर आहे? हे आपल्याला सर्व त्या ठिकाणी लिहायचं आहे. चला मग. ओके फ्रेंड्स, विल राईट इट हिअर. पहिले जे टुडे इट इज द टाइम फॉर एव्हरी चाइल्ड टू हॅव अ राईट टू एज्युकेशन. आता लिहूया आपण राईट टू हेल्थ. Then right to dignity. बरोबर आहे. right to equality. बरोबर. right to freedom. right to safety. बरोबर आहे. राईट टू पीस अँड राईट टू लाईफ. ओके, चला आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. मेक अ लिस्ट ऑफ इंडियन नोबेल लॉरिएट. बघा आता इंडियन नोबेल लॉरिएट यांचे आपल्याला फक्त 3च लिहायचे. आता पहिलं ना आपण यांचं, ज्यांनी हा टेक्स्ट लिहिला त्यांचं नाव लिहूया आपण. कैलाश सत्यार्थी. ओके, त्यानंतर आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर. रवींद्रनाथ टागोर. त्यानंतर आपल्याला येस विल राईट सी.व्ही. रमन. ओके, 3च विचारले म्हणजे आपले भारतीय नोबेल लॉरिएट्स. चला आता पुढचा प्रश्न आपण घेऊया ऑन द नेक्स्ट पेज. ओके, सी फ्रेंड्स, मेक अ लिस्ट ऑफ प्रेस्टिजियस अवॉर्ड्स इन इंडिया. बघा आता सिव्हिलियन अवॉर्ड्स आणि हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड्स म्हटलं. प्रेस्टिजियस अवॉर्ड्समध्ये आपण घेऊया भारतरत्न बघितलं दिलंय. त्यानंतर प्रेस्टिजियस अवॉर्ड्स सिव्हिलियन अवॉर्डमध्ये आपल्याला घेता येईल पद्म अवॉर्ड सगळे. बरोबर आहे. प्रथम पद्मविभूषण. देन पद्मभूषण. त्याच्यानंतर आपण घेऊ शकतो पद्मश्री. बरोबर, पद्मश्री. त्यानंतर आपण अर्जुन अवॉर्ड लिहूया. अर्जुन अवॉर्ड. ओके, दीज आर सिव्हिल अवॉर्ड्स. आणि गॅलंट्री अवॉर्ड्समध्ये आपण घेऊ फर्स्ट परमवीर चक्र दिले. त्यानंतर वीर चक्र एक असतो, वीर चक्र. देन महावीर चक्र. बरोबर, महावीर चक्र आहे. अशोक चक्र आहे. अशोक चक्र आहे. कीर्ती चक्र आहे. अँड सो ऑन. ओके, चला आता पुढचा प्रश्न घेऊया. मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस बाय युजिंग द फॉलोइंग फ्रेजेस. बघा आता खाली फ्रेजेस दिलेले आहे. अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी असते का तुम्हाला? हो, लँग्वेज स्टडीमध्ये आपल्याला विचारलं जातं मित्रांनो. फ्रेजेस आपल्याला स्वतःच्या वाक्यात वापरायचे असतात ते. चला मग त्या दृष्टीने ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. फर्स्ट, इन परस्यूट ऑफ म्हणजे पाठलाग करणे किंवा चा व्यासंग असणे.
देन टू बी अफ्रेड ऑफ ची भीती वाटणे आणि टू गिव्ह अप म्हणजे त्यागणे. चला मग हे तिघं आपण लिहूया एका कागदावरून. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, बघा या कागदावर मी लिहितो तुमच्यासाठी. पहिलं आपण घेणार आहोत ए इन द परस्यूट ऑफ. चला मग यासाठी आपण वाक्य तुमचं स्वतःचं तुमच्यासाठी बघा. स्टुडंट्स बघा, स्टुडंट शुड स्पेअर a lot of time or much time लिहिलं तरी चालेल. in the pursuit of studies or study. बरोबर आहे. अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे. बरोबर. त्यानंतर टू बी अफ्रेड ऑफ. बघा आता टू बी अफ्रेड ऑफ. आता टू बी अफ्रेड ऑफ ची भीती वाटणे. तुम्ही म्हणू शकता की माय फ्रेंड, बघा माय फ्रेंड इज अफ्रेड ऑफ. टू बीच्या ऐवजी आपण इज वापरलं. बरोबर. माय फ्रेंड इज अफ्रेड ऑफ. त्याला भीती वाटते. कशाची भीती वाटते तुमच्या मित्राला? बघा, माय फ्रेंड इज अफ्रेड ऑफ डॉग्स. कुत्र्यांची त्याला भीती वाटते. तिसरं काय आहे? टू गिव्ह अप. टू गिव्ह अप. बघा आता गिव्ह अप म्हणजे त्यागणे. मग तुम्ही लिहू शकता यू शुड गिव्ह अप. तुम्ही सोडली. यू शुड गिव्ह अप युअर बॅड हॅबिट. यू शुड गिव्ह अप युअर बॅड हॅबिट. ओके फ्रेंड्स, ठीक आहे. सो इन दिस व्हिडिओ वी शल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया मित्र. आज जे आपण प्रश्न घेतले ते व्यवस्थित तुमच्या वहीत लिहा, त्यांचा अभ्यास करा, त्यांची प्रॅक्टिस करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.